शुभ सकाळ मंडळी. सकाळचे साधारण 9:30-10 वाजलेत. आपण आहोत आपल्या गावी आणि कालच आलो आहे मंडळी. तर काल थोडी इकडची आवरावर करत होतो आणि आज आपल्याला आता निघायचं आहे. थोडंसं झाडं आणायची आहेत आपल्याला. नर्सरी नेमकी कोणत्या जायचं माहीत नाही. रत्नागिरीमध्ये 2-4 नर्सरी आपण बघितल्या आहेत, तर तिकडे जाऊ. तिकडे थोडी झाडं वगैरे बघूया. आणि मी काही जास्त काय आणणार नाही. कोकम आपल्याला आणायचे आहेत. गेले 2-3 वर्ष आपण कोकमाची बिया लावून लागवड करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ते काय सक्सेस एवढं झालं नाही आहे. एक पण झाड जगलं नाही. तर यावेळेस जरा कोकम आणूया आणि कोकम लावून बघूया ती तरी जगतात का. आता आपल्याला इथून आहे ना कारवटल्या गावात जायचं आहे. तिथून मग रोहितची गाडी आहे. आता जाताना कसं तरी जाईन, बाईक वगैरे नेणार नाही कारण रात्री परत उशीर होऊ शकतो. तर मग आता जाताना बघतो बसने वगैरे जातो आणि त्याच्यानंतर मग येताना संध्याकाळी रोहित आपल्याला सोडेल. तर चला मंडळी, सकाळची न्याहारी वगैरे मस्त झाले. चला मंडळी, सकाळचा चहा नाश्ता झाला आहे. आता न्याहारी वगैरे करत बसलो नाही कारण रोहित असेल तर मग पुढे नाश्ता वगैरे काही ना काहीतरी होईलच. तर चला मंडळी, निघूया आता थेट झाडं आणायला. झाडे लावा, झाडं जगवा. आपण दरवर्षी काही ना काहीतरी झाडं लावत असतो. तर यावर्षी कलम वगैरे आपण नाही आणत आहे कारण कलम इथे मळी असते. ज्या ठिकाणी भात शेती होते तिथे कलम सक्सेस रेशो खूप कमी आहे आणि इथे आपण 2 लावली होती. एक चांगलं झालं होतं, त्याला उंदीर लागला, आणि एक दुसरं आहे. आता ते माहिती नाही तेवढं ते चांगल्या स्थितीत नाही आहे. त्यामुळं कलम तर नाही लावायचं. आता कलमासाठी वगैरे जागा व्यवस्थित करून मग पुढच्या वर्षी वगैरे लावू. तर चला मंडळी, निघूया. चला, रोहित भेटला आहे. त्या बाजूला रोहित आहे. गावाकडे बरं वाटतं नाही? बरं वाटतं. सकाळ मस्त होते गावाकडे. ऊन पण नाही ना, तर अजून बरं वाटतं. वेगळं क्लायमेट झालं आहे. मला वाटलं निवडून येता येता पाऊस पडतो की, पण नाही. तर आज आपला खास प्लॅन आहे झाडं घ्यायचे. पाऊस सुरू झाला की झाडं लावली पाहिजे, बरोबर ना? तर पहिलं तर आहे ना नाश्ता करू. मी पण नाश्ता नाही केला. रोहित म्हटलेलं खाली जरा नाश्ता करू. तर फणसवण्यामध्ये थांबू, तिथे नाश्ता पहिला करू आपला रामदास भाऊच्या इथे. त्याच्यानंतर मग 2-4 नर्सऱ्या आहेत आपल्याकडे ऑप्शन्समध्ये. ते कॉल्स करून मग कुठे जायचं काय जायचं बघू आणि मग थोडीफार झाडं घेऊ. थोडीफार नाही, बऱ्यापैकीच घ्यायची आणि वेगवेगळी व्हरायटीचे ट्राय करायचे. मला खास करून आहे ना यावेळेस कोकम घ्यायचे. कोकमसाठी मग आपल्याला 2-3 जागा नर्सरी फिरायला लागते. कारण कोकम मी गेल्या 2 वर्ष ट्राय मारतोय, म्हणजे आपल्या बिया टाकून, पण ते काय होत नाही. त्यापेक्षा बोललो घेऊन टाकूया. आणि त्याच्यात पण आहे ना, मी थोडंसं ऑनलाईन वगैरे चेक केलं ना, तर दापोली कृषी विद्यापीठ आहे ना, त्यांची एक जात आहे. ओके. कोकण काहीतरी आहे. अच्छा. ते आपण तिकडे जाऊन विचारूया ना. तर ती जात काय, ते फळ पण चांगलं येतं आणि लवकर येतं. 2-3 वर्षात फळ झाडणं चालू होते. अच्छा, तर असे ऑप्शन्स आहेत. बघूया. पहिला तर पोटपूजा करू. चला, फणसवण्यामध्ये आलो आहे. तर इकडे आपली सगळी गावं आहेत. कारबटले, निवळी, नायरी, शृंगारपूर वगैरे. या बाजूला इकडे हा रोड गेला संगमेश्वरला आणि हा इकडे उमरे, कळंबस्ते, त्याच्यानंतर मळदेवाडी सगळी या बाजूला आली. तर इथेच नाक्यावरतीच रामदास वडापाव सेंटर आहे. इथे वडापाव जरा खाऊया मस्त गरमागरम आणि मग पुढे जाऊ. मी फाईक डावे, पत्रकार फणसवणे. होय ना, नमस्ते. नमस्कार. वडापाव कसा असतो यांचा? चांगला वडापाव असतो, मस्त आहे ना. आणि आपल्या भागात फेमस. बाहेरचे पण लोक येतात. नायरी, कसबा, संगमेश्वर. बऱ्याच वेळा दाखवतो. हो हो हो. बरं वाटलं तुम्ही आलात. नमस्कार. नमस्कार. चला, वडापाव खायला. निसर्गाच्या सानिध्यात. निसर्गाच्या सानिध्यात. वातावरण पण मस्त झालं. फक्त थोडा पाऊस. वातावरण म्हणजे आपल्याला पाऊस अनुभवायला मिळणारच. आज भेटेल, कुठे ना कुठे भेटेल. उमरे गाडी आली. उमरे संगमेश्वर. गावाकडे काही काही असे छोटे रस्ते असतात, मग तिथे मोठ्या गाड्या आल्या की थोडा जामच लागतो. मग तिथे प्रॉपर एकदम मॅनेज करून सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर इकडे आपली लाल परी पण आले. तांबेडी, संगमेश्वर तांबेडी. हे फणसवण्याच्या पुढून फाटा आहे, त्या फाट्यावरून ही बस आतमध्ये जाते. हॅलो. तांबेडीमधून कोण व्हिडिओ बघते आपली, कमेंट करून सांगा. आणि परत एकदा बऱ्याच दिवसानंतर आपण आता संगमेश्वरला पोहोचलेलो आहे. आज जरा खाली बरं वाटतं. सोमवार आहे, दुपारची वेळ आहे. एस टी लागले. रत्नागिरी आपला स्टँड, संगमेश्वर स्टँड. अंधेरी गाडी लागले पाठोपाठ.
चला, इकडे लेफ्ट साईडला देवरुख, राईट साईडला कोंबडी गली म्हणजे मार्केट संगमेश्वर, समोर रत्नागिरी. हा तो सकाळचा वडापाव. सकाळी नाश्ता जो असतो तो ह्यांचा असतो. चला, लवकरच आता सर्वांना वरून जायला मिळेल. अपडेट देता आलं तर एखादा व्हिडिओ 15 दिवसात मला वाटतं चालू करते, सिंगल लेन तरी करते. हां 10-15 दिवसात करते. ती वाली झाले पूर्ण, ही वाली थोडी बाकी दिसते. थोडी नाही, खूप आहे बाकी. हां हां, खालचं सर्व्हिस रोडकडे काय लक्ष दिलेलं नाही, तो आहे तसंच आहे, तो तसाच राहणार वाटतं. टर्न बेकार झालाय तो. हा ना, एकदम असा यश टर्न झालाय. येस परत हे हो पण हो, बघ. असा टर्न आहे प्लस असा टर्न आहे, डेंजर टर्न झालाय. वरून जर जाता आलं ना तर तुम्हाला एक्झॅक्ट मी दाखवू शकतो. येताना आपण हां, येताना ट्राय करूया. संगमेश्वर क्रॉस केलं आहे, त्याच्यानंतर रस्ता आहे ना थोडासा म्हणजे 1-2 किलोमीटर पण नाही, 1-1.5 किलोमीटर खराब आहे. त्याच्यानंतर पुढे बऱ्यापैकी चांगलं आहे. लास्ट टाईमला आता गणपतीपुळेला मी गेलो होतो, तर गणपतीपुळेला झालं असं आम्ही उक्षीवरून मग राईट मारला, मग तुम्हाला पूर्ण अपडेट नाही देऊ शकलो. आज बघूया, आज पुन्हा रत्नागिरी जायचं आपल्याला. आपण हातकंबा पण क्रॉस करणार. हां ना, हातकंबा क्रॉस करणार म्हणजे बऱ्यापैकी अपडेट तुम्हाला, हां सगळं अपडेट देतो तुम्हाला. हा बघा, इथे गणेश कृपा हॉटेलच्या पुढे थोडंसं आहे ना, हा रस्ता खराब आहे. हा म्हणजे तिथे आपण वर चढलो असतो तरी चाललं असतं. हां, त्या ब्रिजवर चढलो असतो ना तर रस्ता पूर्ण चांगला मिळाला असता. एक साईडचं पूर्ण झालंय, तर ह्याच्या पुढे दोन्ही लेन झाल्यात. मध्ये मध्ये फक्त पॅचेस आहेत, ते पॉईंटला दाखवतो तुम्हाला नेमकं कुठे. पण सध्या तरी मस्त आहे रस्ता बघा. आणि तो ब्रिजचं काम चालू आहे म्हणून तिथे खराब आहे फक्त. हो हो, ब्रिजच्या इथेच चालू खराब आहे. झालं की म्हणजे वरचं झालंय सिमेंटचं, वरचं पूर्ण सिमेंटचं झालंय. हो, मला वाटतं चालू झालं की काय प्रॉब्लेम. मग काय संपला विषय. समोर रोड दिसतोय का, तर असे हे पॅचेस राहिलेत. आता त्या बघून वरच्या बाजूचं काम सुरू आहे बघा, खालच्या बाजूचं इकडचं काम पूर्णच बॅलन्स आहे. मग हे साधारण मला वाटतं एक 100 मीटरच्या मध्ये पॅचेस आहेत. हा म्हणजे जे ब्रिज आहेत किंवा हा ब्रिज आहे ॲक्च्युली मोठा. त्या ब्रिजच्या देवरुख इथं फाटा. देवरुख फाटा काय? हो, अच्छा. देवरुख मधनं जो मधून रोड येतो ना, हां, तो हा ब्रिजकडे, हा ब्रिजच्या पुढे लेफ्टला आहे. तिथून डायरेक्ट देवरुखला जायला आहे. मधला शॉर्टकट आहे. मधला शॉर्टकट. ओके. हा बघा, इथे खाली रोड आहे तो जुना ब्रिज आपल्यासारखा ठेवला. हां, त्याच्यामुळं काम पेंडिंग आहे. हां, तिकडे वरच्या बाजूचा रोड गेला वर गेला तर देवरुखला गेला. आणि अजून एक तो साखरपा फाटा, निवळी फाट्याच्या इकडचा तो वेगळा, भाव नदीवरचा. म्हणजे हा ब्रिज तो पण जुना ब्रिज बघ. हां, तर जुना ब्रिज तर खाली राहिला एकदम, त्याच्यावरती इकडे हाईट घेतलंय, भरपूर हाईट उचलला वरती. हा बघा, इथं लेवल करायला मला वाटतं तिथून ऑफिशियली लेफ्ट देणार आपल्याला इथे खाली. काय माहिती देत आहेत की नाही, बहुतेक देतील. असे पॅचेस आहेत. आता पुढे परत चांगला रस्ता चालू झाला. हा म्हणजे टाइम कव्हर होतो. म्हणजे आता आपण चालवली ना गाडी, थोडी स्लो होते, परत तेवढ्या पॅच मध्ये कव्हर होतो. फक्त रात्रीचं थोडंसं रिस्की आहे, कारण ते ना समजत नाही पटकन काय मार्किंग येतं. आता इथे पण हा कडे बिडे जे दिसत नाही ना, आता हा कट आहे, तर थोडीशी लेफ्टला गाडी गेली तर खाली उतरू शकते डायरेक्ट. हा इथे समोर राईटला उक्षी फाटा, हे गणपतीपुळेला जायला इकडून शॉर्टकट आहे. मोठ्याच्या मोठा ब्रिज आहे, कोणता आहे तो काय माहिती नाही. मला वाटतं. अच्छा, घाट चालू आहे आता. म्हणजे असा रस्ता आहे सध्या. मध्ये मध्ये थोडे थोडे पॅचेस सोडले तर रस्ता एकदम चांगला आहे. निवांतमध्ये आता या रोडने येऊ शकतंय. मध्ये असं झालेलं, लोक या रोडला घाबरत होते आणि डायरेक्ट साखरपा मार्गे मग वाटूरला बाहेर पडायचे. आता नाही, आता ह्या रोडने इकडे येऊ शकतंय. हा निवडीचाच घाट आहे. आता इकडे खाली धबधबा पण एक ॲक्टिव्ह होईल पावसाळ्यामध्ये खास. निवळी ती तुमचीवाली नाही. हां, ही रत्नागिरी निवळी. नाही तर म्हणाल निवळी कुठे आली इथे, तर ही रत्नागिरी निवळी आणि आपली संगमेश्वर निवळी. हा झालाय पूर्ण. हा घाट झालंय रे, बऱ्यापैकी काम झालंय. हातकंब्यापर्यंत पण झालंय, त्याच्या पुढे पण झालंय.
तो तिकडे समोर दिसतो ना, तो निवळीचा धबधबा, तो आता ॲक्टिव्ह नाही अजून. पाऊस सुरू झाला की मस्त दिसतो. रोडवरून पण आपण पाहू शकतो त्याला. तिकडे जाण्यासाठी काय रोड वगैरे आहे काय आयडिया नाही, पण मुंबई गोवा हायवेवरून पण तुम्ही एन्जॉय घेऊ शकता त्याचा. लोकांना माहिती असेल ना. हां, बऱ्याच जणांना. कमेंटमध्ये सांगा. हां, जायचं असेल तर सांगा. प्लॅन करू शकतो आपण. हां, आपण पण जाऊ शकतो. मी कधी गेलो नाही. जर जाऊ शकत असेल तर सांगा, काय ऑप्शन असतील तर. टोलबूथ भाई. टोल आहे ते. मुंबईचा. हां, रत्नागिरीच्या अगोदर. रत्नागिरीच्या अगोदर. आपण पहिल्यांदाच बघितलं. गावाला आपण आलो तेव्हा टोलची अपडेट दिली. 5. संगमेश्वर पर्यंत 5. त्याच्या पुढे आम्हाला वाटतं पहिलाच आहे. हा 6वा. हां, पुढे हा 6वा. निवळीचा 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटरवरती आहे. चकित झालो, मला वाटलं रत्नागिरीलाच असेल. पोगजे वठार. अरे मला पठार वाटला. तर हा जेव्हा आपण मुंबईतून निघतो गोव्याच्या दिशेने, तर हा 6वा. संगमेश्वरपर्यंत 5 आणि संगमेश्वरच्या पुढचा हा निवळीच्या आसपासचा हा टोल. आपण एकदम जोरदार आहे. तयारी जोरदार केलेली आहे टोल नाक्याची. म्हणजे जसं की हा पूर्ण झाला की मग लगेच चालू करणार होता. पहिला वॉशरूम बनवून घेतली. या बाजूला तिथे तो प्रॉब्लेम झाला ना, वॉशरूम नाही म्हणून लोकांनी बंद केलं. खारपाड्याचा. हा, कारवाड्याचा. ओके. मी पण आता ते बरं झालं. तिकडे काय काय अशा गोष्टी होत आहेत म्हणून पुढे चांगलं होतंय. हा आहे ना, हा निवळी फाटा. ॲक्च्युअलवाला निवळी फाटा. म्हणजे आपण गणपतीपुळेला जर उक्षी मार्गे जरी गेलो ना, तर या निवळी फाट्याने आडवा रोडला जॉईंट होतो आणि त्याच्यानंतर आपण लगेच जाकादेवीला जॉईंट होतो. तर हाच तो रोड. इथून खालीच जातोय आपण. ब्रिज झाला की वरून जाऊ. चालायचं. PCC झालंय हां, आता, त्याच्यावर RCC होईल. हो. पण आपल्याला जर तिकडे जायचं आहे गणपतीपुळेला, तर खाली यायचं आणि राईट मारायचं निवळी फाट्याचं. ऍक्च्युली आपल्याला आपल्या इकडनं पण तो रस्ता आहे ना, तो चांगला आहे गणपतीपुळेला. हो हो, एवढं पुढे यायची गरजच नाही. शक्यतो आम्ही इकडे येतच नाही. 30 किलोमीटरचा फरक पडतो. हां, यावेळेस पण काय झालं माहिती आहे का, जो डिंगणीचा रोड आहे ना, तो जरा खराब आहे. त्यामुळे आम्ही मग गणपतीपुळेला इथून आलो, उक्षीवरून राईट घेतला आणि मग सरळ निघून गेलो. हे बघ, इकडे बोर्ड लिहिलं आहे, राईट गणपतीपुळे, सरळ रत्नागिरी गोवा. हा पण मोठा रोड आहे, म्हणजे मोठाच्या मोठा आहे चांगला. केवढा मोठा ब्रिज आहे. हाईट भरपूर घेतलंय. हा बघा, हाईट खूप आहे. हाईट मजबूत घेतलंय. तर हा जो रोड गेला ना, तो गेला सरळ गणपतीपुळेला. ब्रिजचं काम झालंय ऑलमोस्ट. फक्त आता हे फिनिशिंग पेंडिंग आहे. म्हणजे आता डिसेंबर पर्यंत. हां, ह्या मुंबई गोवा हायवे होऊ शकतो यावर्षी. मेन आहे तर बायपास इंदापूर माणगाव, तो 2 मेन आहेत. तो झाला की मग मुंबई गोवा हायवे झालाच. हो, असं आहे. बाकी काय हे सगळं मॅनेजेबल आहे. हां, ते होत आहे. फक्त ते बायपासलाच प्रॉब्लेम आहे. दिवसा नाही जाऊ शकत, अटकायलाच होतं हां, माणगावला. एक वेळ इंदापूर म्हणजे क्लिअर होतं, माणगाव माणगावला अटकायलाच होतं. फायनली आपण निवळीला आलो. मुक्काम पोस्ट निवळी. पवार आहे तिकडे पण रोहित. निवळी फाटा. या निवळीमध्ये घडशे आहेत की नाही? कोणी जर निवळीचं असेल तर कमेंट करून सांगा. मेन पॉईंट आहे तो. चिपळूण निवळी आहे ना, तिकडे घडशे आहेत आणि आमच्या निवळीमध्ये तर पूर्णच घडशे आहेत. म्हणजे 90% घडशीच आहेत. तसं या रत्नागिरी निवळीमध्ये घडशे आहेत की नाही जरा कमेंट करून आवर्जून सांगा. म्हणजे समजू दे या निवळीत पण घडशे आहेत की नाही. कोणतरी नातेवाईक असतील, मग भावकीकडे जायला लागेल. मग चला, हात खांब्याला आलो आहे. तर इथून हा जो राईटवाला रोड गेला ना, तो सरळ जातो रत्नागिरी सिटीमध्ये. मेगा हायवे बनवलाय. हां, केवढा बनवलाय? मोठ्याच्या मोठा बनवला आहे. इकडून आपण रेल्वे स्टेशनला जाऊ शकतो, डेपोला जाऊ शकतो. तर हा, आणि पण गणपतीपुळेवर जाऊ शकतो, पण जर मालवणवरून येतात तर इथून, नाहीतर इथून आम्हाला फिरून जावं लागतं. तो हात खांब्याचा घाट. आणि
तो समोर दिसतोय तो. ओके. आणि हा पूर्ण रोड बऱ्यापैकी झालाय. हा म्हणजे आता आपल्याला 2-3 ठिकाणीच फक्त कच्चे पॅच आले ना. हो, झालंय. पण थोडेसे 2 मिनिटं 3 मिनिटं. जे ब्रिजचे वगैरे जॉईंट्स आहेत ना तेच फक्त 3-4 मला वाटतं 4 ठिकाणी आहेत, संगमेश्वर ते रत्नागिरी. बाकी मस्त रोड एकदम चकाचक झालाय. हा खूप पटापट आला. हां पटापट आलं, काही टेन्शन नाही वाटलं. आणि याच्या पुढचा रोड तर मला वाटतं झालाच लगभग. बऱ्यापैकी झाला. हां कोस्टर रोड आम्ही केलेला तेव्हा हे काम चालू होतं सगळं. हो, इथं येतात. कोस्टर रोड केलेली बाई तेव्हा. एक उतार बेकार आहे. हा बोला. हातखांब्यांच्या नंतर लगेच आहे तो. त्यांनी असे ड्रम ठेवलेत उतारासाठी. हे काय केलं याने? स्लो करायला. ते रिस्क आहे तरी पण. ते गाड्या स्लो करण्यासाठी. अच्छा. आणि अजून इथलं काम झालं नाही त्याच्यामुळे ते ठेवलंय स्लो झाला. नाही तर डायरेक्ट घुसायचा. पहिलं खालून जायची गाडी. हा ना. तो पण तिथे रस्ता दिसला मला. तो तिकडे येतो तेवढं जायची गाडी. हा असा रस्ता होता. अच्छा असा फिरून होता तर स्किप केलं डायरेक्ट सरळ. ओके. ते पण त्यांनी ब्रिज टाईपचं केलं आहे काहीतरी, त्यासाठी काम बाकी आहे. ते पण झालं आहे. हा बघा याच्या पुढचा झाला आहे, मधला 100 मीटरचा वगैरे राहिला आहे. एक लेन चालू आहे. हा एक लेन चालू असली तरी काय फरक नाही पडत. हो. चला मुंबई गोवा हायवेच्या इथे आम्ही हातखांबा सोडला आहे. समोर आपली परी चाललेली आहे, लाल परी. तर हातखांबा सोडल्यानंतर इथे एक अमृततुल्य चहा वगैरे आहे. तर तिथे बेसिकली जरा मॅगी वगैरे जरा खाऊया, चहा पिऊया. आणि इकडे आतमध्ये 1-2 नर्सरी आहेत, तिकडे जाऊ. परत आपल्याला देवरुख पट्ट्याला जायचं आहे. झाडं घ्यायची म्हटलं ना तर आपल्याला 2-4 नर्सरी फिरलं की बरं असतं. तर आज जरा फिरण्याचा दिवस जाणार आहे. दुपारचं जेवण वगैरे काही खास करणार नाही, थोडं छोटा मोठा नाश्ता करत मग घरी जाऊ झाडं वगैरे घेऊन. चला इकडे चीज मॅगी, इकडे मसाला मॅगी. हे आमचं आजचं लंच. मगाशी नाश्ता केलेला तर म्हटलं थोडंसं काहीतरी लाईटच खाऊ. हां म्हटलं चहा नाश्ता करूया आता. हां पहिलं मॅगी खाऊ आणि त्याच्यानंतर मग चहा पिऊया. अमृततुल्य. चला मॅगी नंतर चहा हवी. चहा पिऊया आणि मग पुढचा प्रवास चालू करू. पाऊस वाटतं संध्याकाळपर्यंत झोडपेल आम्हाला. सध्या तरी शांत पोचूया आपण. हा ना. तिथे पोचल्यावर येऊ दे किती पण यायचं. हां घे सर आहे माझ्याकडे रत्नाला आहे. ओके. तर जरा आता फिरतोय. मगाशी आम्ही कोकम घेतलेत, आता इकडे जरा गावठी निंबू ना. करवंद बघायचे. करवंद गावाला दरवर्षी आपण काही ना काही झाडं लावत असतो. तर आजूबाजूच्या नर्सरीमध्ये तुम्ही जर फिरलात तर बऱ्याच प्रकारची झाडं तुम्हाला पाहायला मिळतात. आता फणसामध्ये पण ह्याच्यामध्ये काहीतरी केरली आहे, अर्लीवाला आहे. अर्ली म्हणजे लवकर लागतो. गावठी आहे. त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा जाती आहेत. आंब्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा जाती मिळून जातील. जांभळं आहेत, मोठी जांभळं, छोटी जांभळं, पांढरी जांभळं, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर यावर्षी मी तर कोकमच घेतो आहे. रोहित आंबे आणि बाकी करवंद आणि बाकी काही छोटी मोठी झाडं उचलते. आपल्या घराजवळ लावायचे पण ती पुढच्या वर्षी लावू, पूर्ण काम झाल्यानंतरच लावू. चला झाडं घेऊन झाले आहेत. तर इकडे एक जांभूळ आहे, त्याच्यानंतर इकडे कोकम आहेत, करवंद आहे. पाठी मला वाटतं 3च प्रकारचे झाड आहेत. हे आंब्याचं झाड कसलं घेतलंस? रत्ना. हे रत्ना घेतलं आहे. आणि पुढच्या बाजूस हापूस 2 हापूस असतील ना. तो एक पुढे आहे ना. एक नाही. हां 2 आहेत. हा एक आहे. रत्न. हा लिहिलंय रत्न. लिहिलंय ना. समजणार. आणि पुढच्या बाजूस इकडे हा फणस आहे. काय कुठला तो? हा नाव लिहिलंय वनश्री फणस. आणि गवती चहाचं एक घेतलेलं एक्स्ट्रा. मग हे सगळं असंच आपल्याला एक्सपेरिमेंटल. म्हणजे आपण कोकम तर थोडं रिसर्च करूनच घेतलंय. मुळात लोक आहेत ना, म्हणजे आता गवती चहा आपण विकत घेतली, लोक विकत नाही घेत, आपण एक्सपेरिमेंटसाठी घेतले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण करवंद घेतलंय, जे की लोक नाही विकत घेत. एवढी डिमांड आहे ना, 200 रुपयाला एक आपल्याला मिळालंय. म्हणजे आपल्याला माहितच नाही की करवंदाला पण एवढी डिमांड आहे. ते पण रोपं मिळत नाहीत. आणि
आणि महत्त्वाची गोष्ट आज आम्हाला समजली, जर तुम्हाला झाडं घ्यायची असतील तर एप्रिलच्या शेवटी कोणत्याही नर्सरीत जा, तुम्हाला चांगली झाडं मिळतील आणि स्वस्त झाडं मिळतील. हो. आता रेट चॉईस कमी, आता आम्ही आलोय ना जूनच्या थोडा स्टार्टिंगला, जास्त रेट पण जास्त आहे, प्लस उरली सुरली झाडं ओरली सोडलेली आहे. लोक घेऊन गेलेत ऑलरेडी. हापूस तुम्ही आता घेऊ शकताय, पण हा, बाकीची नाही पण झाडं हापूसचं कसं प्रोडक्शन म्हणजे ते मास हे करतात हा, ना त्याच्यामुळे. बाकी पण हापूस त्याच्यात आहे. पण तुला एनी हाव हा, लवकर आलं तर लवकर चांगलंच मिळणार. हा. मिळणार. चला आता निघायचं. आता कुठेतरी इथे ना काय ओशीला जायचं लांजाला, तिथे खत वगैरे घ्यायचं आहे, गांडूळ खत वगैरे, आणि मग निघू. फिरत बसलो ना की कधी वेळ जातो कळत नाही. संध्याकाळचे आता 4 वाजून गेलेत. सकाळी आपण साधारण मला वाटतं 10 वाजता मी घरातून निघालो आहे आणि आता 4 वाजलेत. तर आता घरी जाता आता काळोख होणार आहे. चला संध्याकाळचे 5 वाजलेत. आपण परत आलो आहे हातखंब्याला. तर आता अजून काही दुसरीकडे नर्सरीला नाही जायचं आहे ना? नाही, आता खतं तर आपल्याला गांडूळ खत तर मिळालं. ओके. आज 1-2 खतं आहेत ती विचारूया. एक ते कृषी पर्यटन नाही, कृषी सेवा केंद्र असतं ना, हां तिथे बघूया 1-2 खतं आहेत ती भेटतात का. ओके. म्हणजे ते बरं पडेल. ते भेटलं की मग घर गाठायचं. तर ओशीला गेलेलो, ओशीला तिकडे गांडूळ खत भेटला. आणि बाकी बऱ्याचशा नर्सरी त्या पट्ट्याला पण आहेत. तिकडून बरीचशी झाडं घेतलेली आहेत. आता लावायची 1-2 दिवसात लावू ती. चला सर्व काय आता घेऊन झालं आहे. छोटी मोठी खतं घ्यायची होती ते झाले आहेत. आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. आता सध्या आपण आहोत निवळीमध्येच, रत्नागिरीला. साधारण 1.5 तास वगैरे लागेल आपल्या इथून घरी पोहोचायला. त्याच्या अगोदर मध्ये काय छोटी मोठी शॉपिंग करायची आहे. तर 6 वाजलेत, म्हणजे आता घरी जाता 8-8:30 वाजतील, म्हणजे वरती निवळीला पोहोचेपर्यंत. चला घरी जाताना परत एक ब्रेक घेतला आहे. 6 वाजून 20 मिनटं झालेत. भजी खाऊ, जरा चहा वगैरे पिऊ आणि मग निघूया. वैतागलोय आता मी काय. असं वाटतंय की कधी जाऊन झोपतोय. तरी बरं ऊन नाही, आज ऊन नव्हतं. तर हालत खराब झाली. चला चहा नाश्ता झाला आहे. पाऊस पण आला. पाऊस आला फायनली. दिवसभर पावसाने काय एकदा पण हजेरी लावली नव्हती, आता मात्र आला. म्हणजे घरी जाता जाता पाऊस येणार, एक खरं नाही. आता काय ना, दिवसाचा तर काय प्रॉब्लेम नाही, रात्री थोडा कंटाळा येतो. आम्ही आता संगमेश्वरच्या दिशेने निघालो आहे आणि संगमेश्वरला काय तुफान पाऊस पडतोय माहिती आहे का? तो बघा समोर. म्हणजे आम्ही आता जातोय पुढे तसा पाऊस वाढत जाणार. मला वाटतं आमच्या गावी तर भरपूर पडत असेल वरती डोंगरात. कधी कधी वरती डोंगरात एवढा पडतो खालच्यांना माहितीच पडत नाही. म्हणून नदीच्या पात्रात आहे ना कधी पण पावसाचं तरी सांभाळून राहायचं. पाऊस वरती पडला की पाणी नदीला अचानक वाढतं. वरतीच पडतो. हां, आणि आता पण वरतीच पडतोय पाऊस. इकडे अजून नाही बघा. मुंबई गोवा हायवे बनला आहे, पण काय काय करून ठेवलं आहे त्यांचं त्यांना माहिती. हे हा तर कातळ आहे पूर्ण. काही काही ठिकाणी असं मोठीच्या मोठी भिंत मातीचीच आहे, किंवा तो कुठला तो माती कसली असते ती आपली पुरमाची माती आहे त्याचं आहे. हे कधी ना कधी खाली पडणार. कातळ राहील पण मातीचा डोंगर जास्त दिवस टिकणार नाही. मुंबई गोवा हायवे करता करता बरंच काय काय झालंय, पण अजून हायवे बनलाच नाही. हे बघ इथे पाणी बघ. पाऊस इथे पडला, इथे नाही. हां, समोर पडला, हे बघ लगेच दिसतंय बघा. मगाशी एवढा पाऊस पडत होता. आता आम्ही संगमेश्वरच्या दिशेने चाललो आहे. तर इथे आहे ना पाऊसच पडला नाही. हा बघा माहोल झाला आहे. वरती ढग दिसत असेल तुम्हाला, पण इथे आता काय पाऊस नाही. तर असंच आता पुढे अचानक माहिती पडेल की पुढे पाऊस पडला आहे. सध्या स्टार्टिंगचा जो पाऊस आहे असं असते, एकदा का तो प्रॉपर पाऊस सुरू झाला की मग एरिया वाईज पडतो तो. रस्त्याचं अपडेट मगाशी सांगितलं आहे, मस्त एकदम रस्ता आहे, काय प्रॉब्लेम नाही. थोडे 2-4 पॅचेस सोडलेत, ते पण थोडेसेच. हा बघा आला, बोलता बोलता आला. तर हे असे जे पॉईंट आहेत ना तिथे थोडं आहेत. बाकी काय प्रॉब्लेम नाही. पण ते पण एक लेन चालू झाल्यामुळे काय बघ ना. हां, एवढं काय नाही. ओके. फक्त ते बेशिस्त रात्रीचं थोडंसं सावकाश या, उगाच तो स्पीड खास करून कडे. हां, हे कॉर्नरिंग आहे बघा, डायरेक्ट आहे. त्यांनी ते सिमेंटच्या बॅगा ठेवल्यात, पण तेवढ्या काय तेवढ्या सपोर्टिव्ह नाहीत. फक्त त्या तुम्हाला हां डायरेक्ट उतरू शकते. तसे पॅचेस सोडले तर आपला
मुंबई गोवा हायवे बऱ्यापैकी आता झाला आहे. काही काही ब्रिजेस वगैरे झाले, म्हणजे मेन माणगाव आणि इंदापूरचा बायपास एकदा झाला की मग टोल पण सुरू होतील आणि सगळं सुरू होईल. कारण त्याच्यामुळेच अडलं आहे आता सर्व, बाकी सगळं झालं आहे. त्याला वेळ जाईल ना रोहित? हो वेळ बराच वेळ जाईल कारण 1-1.5 वर्ष जास्त जाईल. हां हां. संगमेश्वर आता 1.5-2 किलोमीटरवरती आहे आणि इकडे हा HP चा पेट्रोल पंप. तर आता पेट्रोल वगैरे फुल करून घेतलं आहे, जरा हवा वगैरे चेक करू आणि मग निघूया. 7:10 आणि आपण फायनली आता कोंबडी गलीमध्ये आलो संगमेश्वरला. इकडे चणे शेंगदाणे वगैरे आहेत. त्या आपल्याला इकडे मेडिकल आणि इकडे बरंचसं चिकन वगैरे घ्यायचं, शिजून चिकन मटन तर इकडे मिळून जातं. चला आता संध्याकाळ झालं तर काय एवढी गर्दी नसणार आहे खाली. पटापट सामान घेऊ आणि निघूया. चला 7:40 झालेत. फायनली आता आपण निघालो संगमेश्वरवरून. नेट वगैरे घेतलं आहे, बरेचशी शॉपिंग केलं आहे. आता ते काही शूट नाही करत बसलो, निघूया आता घरी. पाऊस रिमझिम पडतो आहे वरती, काय माहिती नाही गावाकडे काय स्टेटस आहे. आईला आता जस्ट कॉल झाला, ती म्हणाली पाऊस तर नाही आहे, आता इकडे पडतो आहे. जाईपर्यंत माहिती पडलं तिकडे पडतो आहे. असं वाटतं रात्रीचे 12 वाजले. 9 वाजता गावामध्ये येणं ना असं ऑड दिवशी तुला वाटणार पण नाही काय नेमकं. तेच आता बघ सगळे झोपलेत बघ, का लाईट नाही. जागे. चल बाय बाय. चल बाय. भेटू, बघतो आता उद्या ये. उद्या परवा येऊ. आता घरातले कामं करतो उद्या. जाळी वगैरे आणले ना. मासे बिसे चढले तर मला बोलव. हां मग फोन करतो. चल चल जा सावकाश. बाय. हां काचा वर करून घे. हां चल. चला म्हणजे गावाकडे पाऊस सुरू झाला आहे आणि आता रिमझिम पाऊस आहे. म्हणजे आम्हाला जो रस्त्याला पाऊस होता तो आमच्या गावी तेवढा पाऊस नाही आहे. तर रोहित पण आलेला घरापर्यंत. आता त्याला सोडलं तर तो पोचला असेल आता बहुतेक, कारण घरी येऊन मी थोडा वेळ बसलेलो. तर आता जरा फ्रेश वगैरे मस्त होऊया, कारण दिवसभर बाहेर असलं ना की जरा घाम वगैरे भरपूर निघतो. तर आज जरा आपण बराच फेरफटका मारला. रत्नागिरीमध्ये 2-4 आपण नर्सरीमध्ये गेलेलो आणि तिकडून रोहितने बरेचसे झाडं घेतलेत. मी कोकम घेऊन आलो आहे. तर ती झाडं पण आपल्याला आता उद्या तर नाही लावणार, एखाद दिवस झाडं आणली ना की ठेवायची, त्याच्यानंतर लावायची. तर ती कोकमाची झाडं पण लावायची आहेत. आणि बाकी नेट आणलं आहे, तर नेट पण बांधायचं आहे. आता आलो आहे तर जरा घराजवळची कामं आवरून घ्यायची आहेत. तर चला मंडळी, तात्पुरच्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.